इथून जाताना यूपीच्या वार्ताहराचा जो आहे वेश परिधान केला, मिशी ताबडतोब काढून टाकले, मोठा गंध लावला, केस मागे, एक ते शबनम ज्याला म्हणतो आपण पत्रकाराचे ते, आणि असं गेलो. जाताना बाळासाहेबांकडे सुद्धा गेलो आणि बाळासाहेबांनी वहिनींनी मला अजिबात ओळखलं नाही. आता सांग मला की मोठा नट कोण आहे? बरं झालं ते आले नाहीत इंडस्ट्री म्हणून, नाही तर बरेच लोक आमच्यापैकी घरी बसले असते. अजून एक आठवण म्हणजे तुम्ही शिवसेनेत असताना बेळगावला तुम्ही वेषांतर करून गेलेला होता. त्यावेळेला मला असं वाटतं 86 असेल, 1986 साल, आणि मी नुकतंच महापौर पदावरून उतरलो होतो मुंबई शहराच्या. त्यावेळेला शरद पवार साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि त्यामध्ये शिवसेनेचा मी एकमेव आमदार सुद्धा होतो त्यावेळेला. तर बेळगावमध्ये जाऊन सत्याग्रह करायचा असं सर्व विरोधी पक्ष जे आहेत सगळ्या गटाने ठरवलं. आणि त्यामुळं पहिलं मान जो होता तो अर्थात विरोधी पक्षनेते शरद पवार साहेबांचा होता. आणि मग ते बेळगावमध्ये गेले आणि नंतर बाळासाहेबांनी सांगितलं की आमच्या शिवसेनेचं नेतृत्व जे आहे या सत्याग्रहात ते छगन भुजबळ करतील. पवारसाहेब तिथे गेले, त्यांना अटक वगैरे झाली. आणि त्यावेळेला छगन भुजबळ हा तसा शिवसेनेत असल्यामुळे आणि त्याचे काही पराक्रम कर्नाटकच्या लोकांना सुद्धा कदाचित पोलिसांना माहीत असल्यामुळे त्याने स्वचंग बांधला की कुठल्याही परिस्थिती येऊ देणार नाही. आणि मग विमानतळ, रेल्वे स्टेशन, रोड सगळीकडे जे आहेत त्यांनी जे पोलीस जे आहेत चौकशीसाठी उभे केले. आणि म्हणून मी इथून जाताना यूपीच्या वार्ताहराचा जो आहे वेश परिधान केला, मिशी ताबडतोब काढून टाकले, मोठा गंध लावला, केस मागे, एक ते शबनम ज्याला म्हणतो आपण पत्रकाराचे ते, आणि असं गेलो. जाताना बाळासाहेबांकडे सुद्धा गेलो आणि बाळासाहेबांनी वहिनींनी मला अजिबात ओळखलं नाही. आणि मग त्यांना मी सांगितलं की मी असं आहे. तिथे गेलो, एअरपोर्टवर गेलो, एअरपोर्टवरून गोव्याला गेलो. गोव्याला एका सेक्रेटरीच्या घरामध्ये, तिथल्या गव्हर्नमेंट सेक्रेटरीच्या घरामध्ये मी थांबलो. पाठीमागून नलावडे म्हणून ज्या वेशभूषाकार ज्या आहेत ते आले आणि त्यांनी जे आहे मग मला पूर्णपणे एक शेख, इक्बाल शेख वगैरे असं नाव देऊन ती दाढी वगैरे, कोट, थ्री पीस सूट असतो तो, आणि हातामध्ये पाईप वगैरे, आणि पाईप बनवण्याचा कारखाना बेळगावमध्ये काढायचा, अशा रीतीनं गोव्यामध्ये निघालो. बरोबर बेळगावचा परंतु मुंबईत काम करणाऱ्या एका पाईपच्या कारखान्यामधला एक आमचा शिवसैनिक त्यावेळेचा तो बसला. तो त्या भाषेमध्ये बोलायचा की हे पाईपचा कारखाना काढायला चाललेले आहेत इक्बाल शेख. आणि असं आम्ही जे आहे त्या गोव्यामधून बेळगावच्या उलट्या रस्त्याने गेलो आणि मी ते एका गुजराती उद्योगपतीच्या घरामध्ये थांबलो. आणि तिथून मग जिथे जमायचं होतं तिथे लक्षावधी लोक जमलेले होते, तिथे मी खऱ्या विषयामध्ये गेलो. आणि मग तिथून एका चौकातून दुसऱ्या चौकात जाईपर्यंत प्रचंड लाठी हल्ला पोलिसांनी केला. त्यामध्ये अनेक शिवसैनिकांची डोकी फुटली, गोळीबारसुद्धा झाला. 6-7 लोक त्या गोळीबारामध्ये ठार झाले. दोन्ही चौकामध्ये शिवसैनिकांच्या रक्ताचा सडा पडलेला होता. परंतु मी शेवटपर्यंत जो आहे त्या चौकामध्ये पोहोचलो शिवसेनेचा झेंडा वगैरे घेऊन. नंतर खूप मारहाण मलाही झाली, बसमध्ये टाकलं, बस पोलीस स्टेशनकडे निघाली. मध्येच मग आम्ही म्हटलं की चला कुणाला येतं काय, बस चालवता. शिवसैनिक एक म्हणाला आम्हाला येते म्हणून. म्हटलं जे कोणी ड्रायव्हर होता ढकला बाहेर आणि चला आता कोल्हापूरला घेऊन बस महाराष्ट्रामध्ये. अर्थात ते काही शक्य नव्हतं, पण ते मुलांनी ज्या शिवसैनिकांनी त्यांना बाहेर ढकललं, बसचा ताबा घेतला आणि कोल्हापूरच्या दिशेने निघालो. पुढे गेल्यानंतर पाहिलं तर पोलिसांच्या 50 गाड्या त्या बसला अडवण्यासाठी उभे. आणि मग तर काय आमची हालत काही विचारायला नको. मग तर असा बदलून काढला आणि 1 महिना जो आहे ते धारवाडच्या जेलमध्ये टाकून दिला आम्हाला. तर पण एक आहे की जे काम महाराष्ट्राला अपेक्षित होतं, शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होतं, ते काम मी यशस्वीपणे पार पाडलेलं होतं. तो आनंद माझ्या मनामध्ये राहिला. तुम्ही आजही शिवसेनेच्या बद्दल ज्यावेळेला बोलता त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा इमोशनल होताना असं दिसतं, असं एकंदरीत दिसतंय सुद्धा, आम्ही अनुभवलं सुद्धा. ते जे असं आहे ना की 25 वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जीवाभावाचे अनेक शिवसैनिक तिथे मला भेटले. आणि निश्चितपणे माझं राजकारणाची जी सुरुवात जी आहे अगदी महापौर आणि आमदार होईपर्यंत शिवसेनेनेच मला मोठं केलं.
ठीक आहे. त्यानंतर शिवसेनेतून मी बाहेर पडलो काही कारणामुळे, मंडल कमिशनच्या कारणामुळे. बाळासाहेबांची माझी तुतू मैमाई झाली, भांडण झालं. शिवसेनेने सुद्धा, कारण म्हणजे अर्ध आयुष्य शिवसेना मोठी करण्यामध्ये गेलं माझं, आणि अर्ध आयुष्य जे आहे शिवसेना छोटी करण्यामध्ये मला लढावं लागलं. अर्थात त्याच्यामुळे काही शिवसेना छोटी झाली असं काही म्हणणार नाही मी, परंतु हे आयुष्यामध्ये घडतं. परंतु तरीसुद्धा ते जे आहे दिवस आणि त्या लढाया आणि ती माणसं आयुष्यामध्ये आठवत तर राहतात आपल्याला. प्रश्नच नाही. आता सांग मला की मोठा नट कोण आहे? म्हणजे जो माणूस वेशांत केल्यानंतर तसं ओळखू सुद्धा येत नाही आणि इथपर्यंत जातो. अच्छा अच्छा. म्हणजे मला सांग आता कोणाचं हे जास्ती आहे नट म्हणून? नाही, मला तेच भावलं. मला वाटलं तुम्ही म्हटलं की शिवसेनेच्या आठवणी त्यांना गदगदून आलं, हे सांगताना तुम्ही म्हणताय की नट कोण आहे म्हणून. हा, नट तसे नाही. तसं नाही. वेशांतर करून जे घुसलेत आणि ते पत्ता सुद्धा लागत नाही लोकांना. म्हणजे निश्चित म्हणजे हा ऍक्टिंगचाच भाग झाला ना. नाही प्रश्न. बरं झालं ते आले नाहीत इंडस्ट्री म्हणून, नाही तर बरेच लोक आमच्यापैकी घरी बसले असते. असो मामा, आता बेळगावची तुम्ही मला बेळगाव स्टाईल मध्ये बोलून दाखवा ना 2-4 वाक्य ते. अरे बेळगाव, अरे तुम्ही काय मस्त बोलता. आता बेळगाव जाऊन यांनी एवढं केलं, आता याच्यावर बेळगावर मी काय बोलू आता? नाही करा, मला भीती वाटायला लागली. अरे नाही बरोबर आहे, त्याच्यात काय, त्यात काय. काय मूळचा मी बेळगावचा. बरं, ही भाषा जी आहे ती एक सूर वरती बोलली जाते. म्हणजे आपण असं म्हणू काय रे, असं साधारण आपल्या ह्याच्यात म्हणू काय रे. कोल्हापूरमध्ये रेकून म्हणतील काय रे असं म्हणतील, पण तिकडे काय रे असं म्हणजे वरच्या टिपीत असतं. म्हणजे ती भाषा अशी आहे की लाफा मारली असेल वाटेल, बोलताना लाफा मारतात का काय असं वाटेल, पण एक जो गोडवा आहे ना तो भाषेचा, तो अतिशय सुंदर आहे. माझा एक मित्र आहे अविनाश खर्शीकर म्हणून, तर त्याला ती भाषा आवडली. तेव्हा आता आम्ही जर कधी फोन केला एकमेकांना तर त्याच भाषेत बोलतो. कसं? तो म्हणजे मला फोन कर, पहिला मला त्याचा प्रश्न असतो काय रे ते सराफांचा अशोक काय करताय आणि घरात बसून, असं तो मला विचारतो. तर म्हणतो काय करणार रे घरात बसून, बसलाय बघ भिंतीला लावून पाय. ही एक आणखी परत मजा येते ह्याच्यामधली की जे मुद्द्याचं आहे ते नंतर बोलतात. त्यामुळे काय होतं, लोकांचा गैरसमज होतो बरं की ह्यानी बोलतात अश्लील बोलतात की काय, पण एक वेगळीच मजा येते याला. आणि मग त्यातला गोडवाही सुंदर हे आहे. आता तुम्हाला म्हणतो बेळगावचं हे काय रे ते बेळगावचं, आणि काय बरं कसं काढलं रे ते मध्येच आणि बेळगावचं, तू काय निवडणूक आलंय काय रे जवळ बेळगाव बद्दल बोलायला. ते काय ते बेळगाव एक पब्लिसिटी स्टंट आहे बघ रे. ते आपल्या याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसे काय नटी आणि नटी गिट्टी त्यांच्याकडे बी नाहीये, नटी बिट्टी आपल्याकडे त्यांच्याकडे गी आहे. काय नटी गिटीचं लफडं असतं, बातमी बनवतात बघ त्याचं चाललंय की रे, म्हणजे निवडणूक आली की बेळगाव बद्दल बोलत सुटायचं बघ, आणि काय तर अशाच टाईप आहे. तर बाबा आजचे जे चित्रपट तुम्ही बघताय तर ते बघून, विशेष करून एखादी हिरोईन बघून असं वाटतं का अरे आपण जरा लवकर जन्माला आलो, आपण ह्या चित्रपटामध्ये ही भूमिका हिच्यावर करायला हवी होती, किंवा असं काय वाटतं? मग त्यासाठी ह्या चित्रपटात याची ही भूमिका करायला पाहिजे होती, कशाला विचार करायचा? मग ही हिरोईन असायला पाहिजे होती, हे खूप झालं ना. काय असं हे वाटतं ही हिरोईन असली तर बरं झालं असतं असं काय वाटतं. सगळ्याच हिरोईनने माझ्यावर चांगली कामं केली आणि सगळ्याच हिरोईन बरोबर मी पण चांगली कामं केलेली आहेत. ते काय तो प्रॉब्लेम येत नाही, फक्त प्रॉब्लेम येतो कथेचा. पण जसा मराठी चित्रपट काट टाकतोय म्हणतात त्याचप्रमाणे काय थोडासा बोल्ड पण व्हायला लागलाय. तर आता जोगवा वगैरे असे चित्रपट बघून ज्याच्यामध्ये किसिंग सीन वगैरे आहे असे बघून तुम्हाला वाटतं का की अर लवकर आलो, अरे गेले ते दिवस एवढंच वाटतं. पण ते काय त्याच्यामध्ये मोठं काही यश असेल असं मला वाटत नाहीये. नाही प्रश्नच नाही मामा, पण उगाच चिकित्सक विचारला असं नाही तर आजच्या पिढीमधला एखादा तुमचा आवडता अभिनेता तुम्ही सांगा. नाही मी की तुला एक असं सांगू शकतो, म्हणजे बरेच आहेत ना ज्याला टायमिंग म्हणजे काय हे कळलेलं आहे ना. तो एखाद दोन नावं घ्या, त्यांना पण बरं वाटेल. कोणाला? ज्यांची नावं घ्याल. अच्छा त्यांची, अच्छा त्यांना बरं वाटेल. नाही बरेच आहेत तसे. मी टायमिंगच्या बाबतीत मी म्हणू शकेन भरतचं चांगलं आहे, भरत जाधवचं चांगलं असू शकतं आहे. बरं मकरंद पण आहे चांगले. हे ह्याना टायमिंग हे बेसिकली असल्याचे तुम्ही सक्सेसफुल होऊच शकत नाही.
बरोबर. असं माझं मत आहे. मग साहेब तुम्ही आता जसं यांना विचारलं की यांनी एक नाव घेतलं भरत जाधव, चांगले अभिनेते आवडते आहेत त्यांचे नवीन पिढीमधले, तसं नवीन पिढीमधले नेते अर्थात समीर आणि पंकज सोडून बाहेरचे तरुण नेते तुम्हाला एक दोन नावं घ्या ना. मला असं त्यांच्यासारखं माझं सुद्धा आहे की मला काय एकच नेत्याचं काही नाव सांगता येणार नाही. आणि मला जे नेते आवडतात ते माझ्या दृष्टीने अजूनही निश्चितपणे तरुणच आहेत. त्यांचंच नाव घ्या मग. आहेत ना, शरद पवार साहेब आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत. माझ्या दृष्टीने तरी ते तरुणच आहे. मी त्यांना कधीच, कारण मी त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मी असं म्हणणार नाही. शेवटी तरुण वयाचा प्रश्न नसतो राजकारणामध्ये, कारण अभिनयामध्ये दिसण्याचा वगैरे प्रश्न असू शकेल, पण राजकारणामध्ये तुम्ही काय विचार मांडता आहात आणि कसे मांडतात त्याला महत्त्व आहे. त्यामुळे ज्याचे विचार नवीन आहेत तो नेता तरुण. पण मग जी मेजर नावं आहेत ती तुम्ही घेतच नाही आहे का? म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, आता अजितदादा पवार आता आहेत ना, ते सगळे या दोघांच्या नंतर ते सगळे आहेत. मामा एक मी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. मी 4 लाईन वाचून दाखवतो, 4 ओळी वाचतो. द रेस ऑफ ह्युमन, द रेस ऑफ ह्युमन वी नो सो वेल, द रेस ऑफ ह्युमन वी नो सो वेल, a story each one has to tell. अशा 4 ओळी कवितेच्या सुरुवातीच्या. ही कविता तुम्हाला ऐकल्यासारखी वाटते का कुठे? बरं कशी वाटते? थॉट डेफिनेटली चांगला आहे. कोणाचा आहे माहिती आहे का? निश्चितपणे कळलंय मला. कारण हा थॉट मी कित्येक वर्ष आज मी जपून आहे. हो ना. मग साहेबांना सांगा ना कोणाचा थॉट आहे, तुम्हीच सांगा. साहेब माझ्या मुलाचा आहे तो. हो, माझ्या मुलानं म्हणजे इतक्या सुंदर कविता केलेल्या, वयाच्या 6व्या वर्षापासून तो कविता करतो. आणि त्या सुद्धा करतो इंग्लिशमध्ये करतो. विचार करण्याची पद्धत त्याची इंग्लिशमध्ये नाही. इंग्लिश म्हणजे मराठी त्याला येतं चांगलं, मराठीबद्दल वादच नाही त्याच्या, पण इंग्लिशमध्ये कविता करतो तो. कमाल आहे. आम्हाला मराठीमध्ये नाही जमत. त्याने इंग्लिशमध्ये फार आणि फार म्हणजे एक निश्चित एक थॉट काहीतरी देऊन जातो तो. म्हणजे ते 6व्या वर्षापासून तो कविता करत करत 18व्या वर्षापर्यंत त्यांनी शेवटची कविता केलेली. तुमचे चित्रपट बघतो का तो? बघतो चित्रपट. मराठी सिनेमा आवडतात का त्याला? हो बघतो तो. त्यांनी एक फिल्म बनवली, स्वतःहून फिल्म बनवली. म्हणजे स्वतःच डिरेक्ट केली, स्वतःच लिहिली, स्वतःच कॅमेरामॅन स्वतःच एडिट केली. अशी एक बारकी एक शॉर्ट फिल्म बनवली. मग ती शॉर्ट फिल्म मी जेव्हा बघितली, मी आणि निवेदिताने, तेव्हा म्हणजे ती बघितल्यानंतर मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे या वयात तुझा जर एवढा थॉट आहे मोठा, एवढं तू जर त्याला कळू शकता याच्यामधलं सर. म्हणजे काय, आणि काय असतं आर्ट ही शेवटी तुम्ही शिकवून किंवा हे करून येणार नाही. ती म्हणजे काय तुम्हाला उपजत तुमच्यात असावी. तुम्ही ती कशी फुलवताही जास्ती महत्व, कशी तुम्ही प्रेझेंट करताही जास्ती महत्वाचं असतं. आणि त्यावेळी तो करतोय, मला काही न विचारता करतोय, तो हे जास्ती चांगलं आहे. एकदा नाव सगळ्यांना सांगा, कारण तुम्ही त्यांना फक्त माझ्या मुलांनी सांगितलं, तुम्ही नाव नाही. माझा मुलगा अनिकेत, त्यांनी लिहिलेली अनिकेत. साहेब तुम्ही घड्याळ नाही घातलं का? घड्याळ आहे ना? लपवलं. लपवलं होतं थोडं. लपवलं घड्याळ? लपवलं होतं? कोणत्या कंपनीचं घड्याळ आवडतं? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीचं घड्याळ. छान घड्याळ. साहेब तुम्हाला घड्याळातला मोठा काटा आवडतो का छोटा काटा आवडतो? हा, दोन्ही काटे आवडतात. आणि तिसरा काटा सुद्धा आवडतो, कारण ते हेच काम करत नाही तोपर्यंत घड्याळ पुढे जात नाही. विलासरावांनी ज्यावेळेला विलासराव परदेश दौऱ्यावरती गेले होते त्यावेळेला त्यांनी आबांच्या हाती सर्व सूत्र देऊन त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. पण मग तुमच्या वेळेला मात्र असं का घडत नाही? म्हणजे सगळ्यांनाच भीती वाटते का तुमची? तसं नाही. मी पण विलासराव मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होतो 99 पासून, आणि त्यावेळेला ते गेलो त्यावेळेला त्यांनी मला सूत्र दिली होती. नाही, पण चव्हाण साहेबांनी नव्हती. यावेळेला मात्र काही त्यांनी ते जे होते अशोकराव चव्हाण, त्यांनी असं म्हणतात की त्यांनी काही दिली नव्हती. कदाचित त्यांना असं वाटलं होतं की त्यांना लवकर जायचं आहे, तर दुसरीकडे सूत्र देऊन कशाला आणखीन आहे तेवढे दिवस सुद्धा आपण कमी करून घ्या.
असो, इतकं छान निखळ आणि स्पष्ट बोलतायत, तर मला असं वाटतं आजच्या इथल्या तरी ऑडियन्सला एक छान संधी आहे. तुमच्यासमोर दोन मोठी माणसं बसलेली आहेत, तर तुमच्या मनात जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना बिनधास्त विचारू शकता. घाबरायचं कारण नाही, मी आहे घाबरायला. प्लीज. सर्वप्रथम भुजबळ साहेबांना आणि अशोक मामांना माझा नमस्कार. माझा प्रश्न आहे भुजबळ साहेबांसाठी की भुजबळ साहेब राष्ट्रवादीत तर राहावेच, पण मातोश्रीवरही कधीतरी संपर्क ठेवावा. जय महाराष्ट्र. लोकांची इच्छा आहे की मातोश्रीवर देखील तुमचा संपर्क राहावा, जनसामान्यातनं आलेली. नाही, मला असं वाटतं ते तसं ठीक आहे. त्या पूर्वी त्या शिवसेनेत होतो त्यामुळे रोजचा संपर्क असायचा. आता शिवसेनेत नाही, शिवसेनेच्या विरोधी बोलतो, काम करतो, दुसऱ्या पक्षात आहे. तरीसुद्धा अलीकडे कधीतरी माझा फार पहिल्यासारखा नाही, पण थोडाफार संपर्क अतिशय थोडा, म्हणजे वर्षातून एकदा वाढदिवस असेल किंवा इतर काही गोष्ट असतील तर त्यावेळेला फोन वगैरे करत असतो, बोलत असतो, बाळासाहेबांशी बोलतो, उद्धवशी बोलतो. त्यामुळे पहिला एवढा नाही, पण थोडा संपर्क आहे. पुढचा प्रश्न. मला भुजबळ साहेबांना असं विचारायचं आहे की तुम्ही फार कमी हसता. याची आम्हाला खूप भीती वाटते. प्लीज तुम्ही हसत राहा, त्यामुळे महिला वर्गांची मतं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील. मला उलट असं सांगायचं आहे की आता तरी मी ठीक आहे, परंतु शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 15-20 वर्ष जे आहेत, माझ्या मिशा ज्या आहेत अशा टोकदार, अशा म्हणजे अण्णासाहेब पाटलांच्या होत्या ना तशा अगदी टोकदार अशा त्या मिशा असायच्या. त्यावेळेला तर मला लोक तसं फारच घाबरायचे. त्यामुळे मी आता अतिशय सामान्य लोकांसारखा दिसतो, वागतो आणि बोलतो सुद्धा. घाबरण्याचं काही कारण नाही. म्हणजे पक्षाप्रमाणे बदलता की काय? नाही, मी महापौर झालो त्याच वेळेला मला असं वाटलं शिवसेनेत असताना की आपण नुसत्या मिशा ठेवल्या तर मुंबईतला महापौर म्हणून लोकांनी जवळ यायला पाहिजे, त्यांचे प्रश्न सांगायला पाहिजे, लोक पळतील मला पाहून, म्हणून मी मिशी कापून टाकली त्यावेळेला. पुढचा तिसरा प्रश्न. मला भुजबळ सरांना प्रश्न करायचा आहे की ते नेहमी सदरा आणि कोटामध्ये दिसतात, तर ते टी शर्ट ट्राय का नाही करत? टी शर्टमध्ये ते छान दिसतील. अशोकराव, आता तुम्ही कुर्ता पैजामा घाला आणि तुमचं टी शर्ट मी घालायला सुरुवात करतो. मला तर आता काय घालावं हाच प्रश्न पडला. परंतु ठीक आहे, मी जरूर तुमच्या सूचनेचा जो आहे जरूर विचार करेन. पुढचा प्रश्न. सर, आपने जो यस बॉल पिक्चर में शाहरुख खान को जो डायलॉग मारा था मुझे बहुत पसंद आया. क्या आप फिर से एक बार डेमो बता सकते हैं उसका? अरे बापरे, क्या बता रहे थे? येस बॉस पिक्चर में आपने कुछ शाहरुख खान को डायलॉग मारा था. डायलॉग मारा था? डायलॉग फेंक के मारा था, वो वापस मारी है, ऐसा उनका कहना है. क्या था बेटे वो डायलॉग? बोला था सर. हाँ, भूल गया. बोला था. बोला था. क्या वो, डायलॉग क्या था था यार? वो? उनको शर्म आ रही. बोलो. चलो ठीक है. मेरे से ज्यादा आपको मालूम होना चाहिए. आपको ही मालूम हो तो मैं कैसे बताऊं? कितने साल पहले की बात है ये. बरं, मग ठीक आहे, त्याला विचारा शाहरुख बद्दलची एखादी आठवण सांगा. शाहरुख खान बरोबर SRK बरोबर तुम्ही काम केलं तर त्याच्यावर त्याचा आठवण. शाहरुख के साथ मैंने 4 पिक्चरें की. 4 पिक्चर केली त्याच्यावर. कर्ण अर्जुन एक केलंय, येस बॉस, नंतर गुड्डू एक केलेली फिल्म, आणखी एक फिल्म केली. 4 एकत्र मी केली त्याच्यावर. तर माझा अनुभव त्या माणसाबद्दल अतिशय चांगला आहे. अच्छा. काही बाकीचे काही कुठे काही म्हणू, पण मला तो माणूस म्हणून पण आवडला आणि मला नट म्हणून पण आवडला. त्याच्याने माझी चांगली जमायची, कारण आम्ही पण शोधणेवाले, वो भी शोधणेवाला, की काय काय वेगळं वेगळं करता येईल. तर कधीतरी आम्हाला राहायला नाही की मी त्याला म्हणायचो, शाहरुख आहे मुझे लगता है अगर, म्हणजे त्यांनी रिहर्सल केलेले असायचे तोपर्यंत, शाहरुख है मुझे लगता है कि अगर आप ही अगर ऐसा करे तो कैसा लगेगा, देखिए मुझे लगता है ऐसे. हाँ, क्या बात कर रहे हैं, ऐसा, चलो चलो रिहर्सल करेंगे. परत तो रिहर्सल करणार वेगळी त्याची. पण त्याला परत जर सांगितलं की नाही थोडा अच्छा चलो परत रिहर्सल, म्हणजे मेहनत घ्यायची, सॉलिड तयारी.
आणि मेहनत घ्यायची सॉलिड जी तयारी ज्या माणसाकडे आहे तो कधीच अपयशी ठरू शकतो. तुमचं नाशिक तसंच शिरवाडकरांचं देखील नाशिक. तर आणि तुम्ही सुरुवातीचे अभिनेते आणि मग आत्ताचे नेते. तर माझी अशी तुम्हाला फरमाईश आहे की नटसम्राटमधलं एक 4 ओळी तुम्ही आमच्यासाठी त्या स्टाईलमध्ये वाचून दाखवा. मी हे पुस्तक देखील घेऊन आलेलो आहे. मी प्लीज. अहो गुप्ते, तुम्ही मला मोठं संकटामध्ये टाकलेलं आहे हो. नटसम्राट आणि त्यातलं हे जे आहे ही वाक्य जी मी स्वगत जे आहे ते मला बोलायला सांगताय. म्हणजे असं आहे की हिमालयाच्या उंची एवढ्या एका कलाकारानं जे म्हटलेलं आहे किंवा सादर केलेलं आहे ते काय माझ्यासारख्या एका ढेपळाला तुम्ही सांगताय की बोलून दाखवा. लोक काय म्हणतील हो? नाही नाही नाही, झटपट तुलना करतील हा काय म्हणते देवाला मला. बरं, त्याच्यामध्ये एक आहे की त्या नाटकामध्ये अगोदर काहीतरी एक दिग्दर्शक वगैरे असतो. आता अशोक तुम्ही आम्हाला सांगा जरा दिग्दर्शन करा, कुठे काय बोल. याने एकदम पुस्तक हातात दिलं आणि सांगा तर वाचा. नुसतं वाचून कसं चालेल हो? नाही नाही, करून दाखवा, सुंदर करून दाखवा. अरे कुणी घर देता का घर एका तुफानाला? कुणी देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडताय. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढताय. कुणी घर देता का घर? खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वणव्यांच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचलं आहे. जळके तुटके पंख पालवीत खुरडत उडता आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडताय. पण कुणी घर देता का रे घर? तुफानाला महाल नको, राजवाड्यांचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट तर नकोच नको. एक हवं लहानसं घर, पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. जस्ट ग्रेट, माइंड ब्लोईंग. शब्द नाहीत काही, त्याला काही शब्द नाही. कमाल 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 कमाल. जिथे डायलॉग्स ज्याला म्हणतात ना त्याप्रमाणे झाले. जिथे पाहिजे तिथेच बरोबर हे देऊन वाचणं. नवीन येणाऱ्या अभिनेत्यांनो बघा की आज आम्ही खरं तर नेते आणि अभिनेते बाजूबाजूला बसवले, पण त्याच्यामध्ये दोघंही जण शेवटी अभिनेते किती ग्रेट आहेत हे तुम्हाला आता दिसलेलं आहे. पण काय माहितीये, आता मी विचार करतोय हळूहळू राजकारणात जावं किंवा काय. क्या बात आहे, खूप छान. आणि सर्व प्रेक्षकांना एक आणि समीक्षकांना एक वैधानिक इशारा की आत्ताचा जो परिच्छेद होता हा केवळ एक नाट्य परिच्छेद होता. त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा द्वयर्थ कृपया काढू नये. आणि भुजबळ साहेबांचं घर हे एक खरोखर आदर्श घर आहे.